नमस्कार. स्कॉलरशिप मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. टीआरटी पोलीस भरती विद्यार्थी मित्र निकालाची वाट पाहत आहेत. निकालावर मी एक व्हिडिओ टाकला की निकाल कधीपर्यंत लागू शकतो. विद्यार्थ्यांचे अजूनही प्रश्न आहेत की सर सेफ स्कोर किती आहे, कट ऑफ किती लागू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ते थोडंसं माहिती घेणार आहे. मी सांगेल तो कट ऑफ फायनल असेल असं अजिबात नाही आणि मी तसा दावाही करत नाही. सेफ स्कोर किती असेल मी फक्त अंदाज पण तुम्हाला सांगतोय. यापेक्षा कमी कट ऑफ लागू शकतो. फक्त मी तुम्हाला सांगतोय की किती लागू शकतो. सगळ्यात आधी हे डिस्क्लेमर माझ्या हितचिंतकांसाठी. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना मांडायचे असतील, कुणाला काही शंका असतील तर तुम्ही हा माझा पर्सनल नंबर आहे 7722039009 यावर तुम्ही मला संपर्क करू शकता, तुम्हाला जर माहिती हवी असेल तर. आणि परत मी सांगतो, तुम्ही विश्वासार्ह माहितीसाठी टीआरटीचं अधिकृत संकेतस्थळ याला तुम्ही व्हिजिट करा. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, शासकीय कार्यालय, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांनी दिलेली माहिती तुम्हाला ऑथेंटिक असते. त्यासोबत सगळ्यात आधी आपण बघूया सेफ स्कोर किती. जर टीआरटीचं पोलीस भरतीचं बघाल तर 2000 मागच्या वेळी झाली होती, तर त्यावेळेस सीईटी झाली नव्हती, म्हणजे डायरेक्टली मुलांचं सिलेक्शन झालं होतं. बार्टीची सीईटी झाली होती, त्यावेळेस त्यांचं कट ऑफ पण कमी, 4 मार्क वगैरे खूप कमी कट ऑफ होतं. आणि यावेळेस बार्टीची सीईटी झाली, आरटीची झाली आणि तुमचं पण आहे. तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जागा जास्त आहेत, म्हणजे कट ऑफ कमी कशामुळे लागेल ते मी सांगतो तुम्हाला. तुमच्या जागा जास्त आहेत, 18,000 जागा आहेत. पहिली गोष्ट हा फॅक्टर तुमचा आहे की 18,000च्या आसपास, म्हणजे फिक्स नाहीत पण त्याच्या रिलेटेड जागा असतील. 18,000 वॅकन्सीज आहेत त्यासोबत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी. तर विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, त्यामुळे ते विद्यार्थी बाहेर जातील, त्यामुळे कट ऑफ अजून कमी होऊ शकतो. तर मी तुम्हाला एक प्रिडिक्शन करतो, सेफ स्कोर तुमचा मुलं असतील तर त्यांचा एक 20 ते 25 असला पाहिजे आणि मुलींचा 10 ते 15. त्याच्यावर जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही कदाचित म्हणजे पास होऊ शकता. हे मी तुम्हाला प्रिडिक्शन सांगतोय. एवढंच असेल असं नाही, यापेक्षा कमी पण लागू शकतो, यापेक्षा जास्त पण लागू शकतो. मला जेवढे कॉल आले विद्यार्थ्यांचे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. तर कट ऑफ याच अंदाजे लागणार आहे, म्हणजे 20-25च्या आसपास लागू शकतो कट ऑफ, हा माझा अंदाज आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना याच्या रिलेटेड मार्क आहेत, म्हणजे 10 मार्कापेक्षा जास्त ज्यांना असतील, तर मला तर वाटतं त्या प्रत्येकानं होप्स ठेवले तर काही अडचण नाही, कारण जागा जास्त आहेत, 18,000च्या आसपास जागा आहे. तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या मनात डाऊट असतील तर तुम्ही या माझ्या नंबरवरती मला कॉल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, 7722039009. तसंच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळेत अपडेट मिळत नाही. तुम्ही टीआरटीचं ऑफिशियल नोटीस बोर्ड ते चेक करत राहा. तरी तुम्हाला काय माहिती हवी असेल तर हा डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा गुगल फॉर्म देतोय. प्रत्येकानं, म्हणजे ज्यांना हे अपडेट पाहिजेत माझ्याकडून, ते हा गुगल फॉर्म भरू शकतात. टीआरटीचा पोलीस भरतीचा फॉर्म भरलेले विद्यार्थी हा गुगल फॉर्म भरू शकतात. मी ते अपडेट तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबत तुम्ही टीआरटीचे नोटीस बोर्ड पण चेक करत राहा. हे आपलं युट्यूब चॅनल आहे, यावरती आपण टीआरटी पोलीस भरतीच्या लहान लहान डाऊटचे व्हिडिओज बनवत असतो. बँक अकाउंट कोणतं वापरावं, डॉक्युमेंट कोणते लागतील, व्हॅलिडिटी विषयी काय, इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं पाहिजे, हे सगळे डाऊट आपण या चॅनलवरती क्लिअर करत असतो. त्यामुळे सगळ्यांनी हे युट्यूब चॅनल स्कॉलरशिप मित्र सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच टीआरटी सारथी महाज्योती, महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं विशेष आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवा महाराष्ट्र निश्चित करेल. धन्यवाद. टीआरटी, भारती, आरती सारथी आणि महाज्योती. धन्यवाद.